नमस्कार मित्रांनो. सकाळ सकाळ बघा तुम्हाला सांगतो, आज माझ्या रानात आलो मी आता. ही निसर्गामधला जो काही समतोल असतो आणि निसर्गामधले जे काही पशुपक्षी आहेत किंवा जी बी निसर्गामधलं जे काही वातावरण आहे, ही सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी आपल्याला मदत करत असतात. आता ही तुम्हाला सांगतो, अशा प्रकारच्या चिमण्या अजून अजून वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या पहिल्या जुन्या चिमण्या, अशा चिमण्या एवढ्या शेतकऱ्याच्या बाबतीत एवढ्या मदत करत असते त्या की बोलायचं काम नाही. पण आताचं जे काय समतोल बिघडला आहे म्हणजे सध्याच्या कंडिशनला, तो ह्यांना थोडासा त्रासदायक आहे. तर तुम्हाला सांगतो, ह्या अशा चिमण्या ज्या आहेत का नाही, आता सध्याला बागामध्ये वातावरण ढगाळ वातावरण आहे. बाहेर मुंगरं वगैरे उडून गेली बघा. तर तुम्हाला सांगतो, असं बागावरती का नाही बऱ्यापैकी काय व्हायला लागले आता. तर बरं का तुम्हाला सांगतो, काय काय ठिकाणी बारकी बारकी लहान लहान हसवालं, बारक्या लहान आळ्या ह्यांचं थोडंसं प्रमाण असं वाढायला लागले. का तर वातावरण आता त्या ह्या बारक्या जीवांसाठी पोषकच आहे. आणि असं वातावरण झालं की ही आळ्या वगैरे व्हायला सुरुवात होती. तर निसर्गाचा समतोल आपण पण राखलं पाहिजे. जेवढं आपल्याच्यानं जेवढं होतं एवढं का नाही, जेवढं तुम्हाला का नाही निसर्गाला काही हानी पोचायची नाही, ह्या पद्धतीने थोडंसं वावरलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे, म्हणजे आपल्या फवारण्या सकाळच्या फवारण्या त्या बाबा आता उजळल्यानंतर मग 7-8 वाजता किंवा ह्या टायमिंगला फवारलं नाही पाहिजे. मग काय करायचं, 5-6 वाजता 6च्या टायमिंगला जरी फवारलं थोडंसं अंधारात, तर थोडीशी बाग क्लीन असावी की जेणेकरून आपल्या पायात वगैरे आपल्याला बी दिसावं की बाबा याला इचुकाटा आहे का काय. आता शेती म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये काय पण असू शकतं. मग ही करत असताना काय करायचं, आता चिमणी ही तुम्हाला सांगतो जवळजवळ एक टायमिंगला, आता इथं आमच्या म्हणजे जी लोकेशन आहे माझ्या इथलं, आता इथं सगळीकडे हिरवळ आहे. पक्ष्यांचं ह्यांचं प्रमाण भरपूर आहे. तर तुम्हाला सांगतो, आता ती मगाच्या धरणात तीच चिमणी अजून फिरशी आली आहे. 1 मिनिट हो, बघू शकता. ह्या अशा बारक्या ज्या चिमण्या आहेत का नाही, ह्या भरपूर माझ्या शेतात आहेत. भरपूर म्हणलं तर तुम्हाला सांग 500-1000 चिमण्या अशा असत्याला. असं जर थवा जर उठला ना, तर एवढा मोठा थवा प्रमाणात असं उठतो की त्या आळ्या म्हणा, हसवलं म्हणा, ही बारकी बारकी जी झाडावरची ती का नाही, ते उचलायचं काम करते ती. मग ही सगळ्यात मोठा आपला फायदा आहे. कारण तेवढी ती कीड कमी प्रमाणात होते ना, मग त्यांचं अन्न त्यांना भेटतं आणि शेतकऱ्याच्या जे काय बागांवरती म्हणा किंवा पिकांवरती जी काही नुकसान करण्याचे जे हे येतं, त्याचं प्रमाण कमी होतं. आता तुम्ही बघत असाल, आपण फक्त काय खरं दावायचा प्रयत्न करतो. तुम्ही काय करत चला माहीत आहे का, तुम्ही आपला व्हिडिओ स्टार्ट व्हायला लागला का नाही, तुम्ही ही मूर्ती समोर आली की म्हणायचं आज काय ना काय नवीन आहे आणि हे करत